पेसा भरती संदर्भातील आंदोलनाची तीव्रता आता आणखीनच वाढलेली आहे। आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देण्यात आली। माजी आमदार जेपी गावितांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। पेसा भरतीच्या संदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची मागणी देखील आता करण्यात आली आहे। तर पेसा भरतीच्या संदर्भातील आंदोलनाची तीव्रता आणखीनच वाढली। आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत आंदोलन केलं जात आहे। तर माजी आमदार जेपी गावितांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली। पेसा भरतीच्या संदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची मागणी देखील त्यांनी केली। मी स्वतः जीवा पांडू गावित, त्याचबरोबर भास्कर गोपाळराव गावित हे पेठचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर चिंतामण जानू गावित हे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष। आम्ही तिघांनी ठरवून उपोषण सुरू केलेलं आहे। परंतु जो कोणी अजून उपोषणाला बसेल आम्ही काही त्याचं स्वागत करू आणि मुलं बसणार असतील तर ते पण बसतील। परंतु आम्ही मात्र हे ठरवून बसलेलो आहोत। कोणी दुसरा बसो न बसो, परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत आमचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।